आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिल भाऊ इंगवले, बंडोपंजी लवटे, जगन्नाथ भगत, सुभाष दिघे अशा सहकार्यांनी एकत्र येऊन उभा केलेला हा सूर्योदय परिवार आणि या परिवाराची सूर्योदय अर्बन बँक सांगोला या सांगोला शाखेचं स्थलांतरण सोहळा, या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले माढा मतदारसंघाचे माजी खासदार अंजनी खासदार काय असतो याची ओळख सोलापूर जिल्ह्याला करून दिली। खास करून सांगोला तालुक्याला त्यांनी ओळख करून दिली। एक खासदार काय करू शकतो, या भागातल्या दुष्काळासाठी, या भागातल्या पायाभूत सुविधासाठी ज्यांनी आपली खासदारकी पणाला लावली ते सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर। आताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते सांगोल्याचे सगळ्यात हुशार आमदार, मी देवाभाऊचा लाडका असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते सांगण्याची आवश्यकता नाही, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। परंतु हे आमदार सगळ्यांचेच लाडके आहेत, ते तसे माझे पण लाडकेच आहेत। कधी मध्ये रुसतात। हे आमचे सन्माननीय मित्र बाबासाहेब देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले दीपक आबा साळुंखे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि नुकतेच शिक्षण आणि आरोग्य सभापती म्हणून जिल्हा परिषदेमध्ये यांची निवड झाली, ते सन्माननीय चेतनसिंह केदार, या शहराचे नगराध्यक्ष सन्माननीय आनंदभाऊ माने, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय भाऊसाहेबजी रुपनवर, या तालुक्याच्या सभापती सन्माननीय पूनमताई इंगवले, आमच्या भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उद्योजक सन्माननीय बाळासाहेब एरंडे, सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, सन्माननीय शोभाताई खटकाळे, सन्माननीय दादासाहेब लवटे, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सचिन देशमुख, बाळासाहेब काटकर, आमच्या तहसीलदार मॅडम मारुतीआबा बनकर, सुरेश माळी, अनेक सन्माननीय वास्तविक पाहता या ठिकाणी उपस्थित आहेत। हे सगळेच सन्माननीय, सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करत असताना आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। त्यासोबत आमच्या या सूर्योदय परिवारावर प्रेम करणाऱ्या सगळ्या आमच्या माता भगिनी, संबंधित सगळे ज्येष्ठ नागरिक, युवक बंधू, सगळ्यात पहिल्यांदा सन्माननीय अनिल भाऊंना मी मनापासून त्यांचं कौतुक करेन। या नवीन शाखेमध्ये त्यांचं स्थलांतरण होतंय, त्या स्थलांतरणाला मनापासूनच्या शुभेच्छा देईन। त्या शुभेच्छा देत असताना अनिल भाऊंचं कौतुक करावं, त्यांचे तिन्ही चारही सहकारी, या सगळ्यांचं मनापासून कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे। प्रचंड संघर्षातनं आपल्या संघटन कौशल्यातनं
समाजाचा विश्वास संपादन करणं, लोकांचा विश्वास संपादन करणं आणि या संस्थाच्या माध्यमातून जनसेवा करणं, त्याचं काम त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केलेलं आहे. सातत्याने ते माझ्याकडे येतात, माझ्याशी चर्चा होते आणि त्यांची भावना असते की भाऊ आमच्या बँकेला भेट द्या, भाऊ आमच्या संस्थेला भेट द्या, भाऊ आमच्या दूध संघाला भेट द्या. सातत्याने त्यांची मागणी असते. पण मनापासून जनसेवा करत असताना तेवढंच प्रेम अनिल भाऊंनी त्यांच्या सहकार्याने मलाही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज मला माहिती आहे उशीर झालाय, पण किती उशीर झाला तरी सुद्धा अनिल भाऊच्या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे. एक वेळ चेतनला दाबून सांगता येईल गप्प बसले शाना होऊ नकोस, परंतु अनिल भाऊचं काम बँकेच्या माध्यमातून असेल, पतसंस्थेच्या माध्यमातून असेल, मल्टीस्टेटच्या माध्यमातून असेल, दूध संघाच्या माध्यमातून असेल, जवळजवळ 1.5 लाख लिटर दुधाचं संकलन ते आता करतात. त्यासोबत पतसंस्थेच्या ठेवी त्यांच्या 3 संस्था आहेत. तिन्ही संस्थांच्या ठेवी म्हणून हिशोब केला तर जवळजवळ 320 कोटी रुपयाच्या ठेवी या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी गोळा केलेल्या आहेत. आता संस्थेमध्ये ठेवी ठेवणं किती अवघड असतं तुम्हाला माहिती आहे, परंतु अनिल भाऊंनी त्यांच्या सगळ्या सहकार्याने एक विश्वास संपादन केला. लोक आयुष्याची आपली पुंजी मिळवलेला पैसा एक एक पैसा जोडून लोक पैसा जमवतात आणि तो पैसा कुठं ठेवावा, तो सगळ्यात विश्वासाच्या ठिकाणी ठेवावा. ही पद्धत आपल्या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये बघतो आपण, सगळेजण आपण पाहत असतो. तो जवळजवळ 320 कोटी रुपयाची ठेव आज या संस्थेमध्ये लोकांनी विश्वासानं ठेवलेली आहे. याचा अर्थ अनिल भाऊन त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी तो विश्वास संपादन केलेला आहे. आणि म्हणून या संस्थाची उत्तर प्रगती होताना आपण बघतो. खूप सुंदर शाखा आता बघितली, शाखेमध्ये गेल्यानंतर वातावरण अगदी उत्तम वाटलं. अनेक संस्था बघतो, शेवटी त्या संस्थेचा किंवा वास्तूचा गुण असतो. काही ठिकाणी गेल्यावर आबा बरं वाटतं, पण काही ठिकाणी गेल्यावर खरं पण वाटतं. पण इथं गेल्यावर बरं वाटलं. त्यामुळं अनिल भाऊ, आपण ज्या पद्धतीनं ही समाजसेवा करता, या संस्था चालवता, यातून गोरगरिबांना मदत होते, अनेक रोजगार करणाऱ्या युवकांना, लोकांना याची मदत होते. नाहीतर बघतो नॅशनल बँकेमध्ये जायचं म्हटल्यावर एखाद्याला कर्ज घेईपर्यंत गडी म्हातारा होऊन जातो, व्यवसाय करण्याची उमेद निघून जाते आणि पेपरला पेपर जोडून द्यायचं म्हटलं तर धंदा नको अशा पद्धतीची भावना निर्माण होते. पण अलीकडच्या कालखंडामध्ये बघतो बँका पण आता संघर्ष करतायत, व्यवसायासाठी कॉम्पिटिशन करतायत. आता अनेक बँका घरी येऊन खातं उघडण्याचं काम करतात, घरी येऊन कर्ज देण्याचं काम करतात. आणि अशा स्पर्धेच्या कालखंडामध्ये आज आपण हे आपल्या संस्था उत्तर प्रगती करता, हे खऱ्या अर्थानं वाखाणण्यासारखं आहे. त्यामुळे मी बघितलं अनेक संस्था आणि मध्यंतरीच्या कालखंडामध्ये पतसंस्था या नावावरचा विश्वास उडतोय का काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या संस्था का असतात? या संस्थेमध्ये लोक आपला पैसा विश्वासानं या ठिकाणी ठेवतात. पण जेव्हा संस्था चालक आपण या संस्थेचे विश्वस्त आहोत ही भूमिका विसरून जातात आणि या संस्थेचे मालक आहोत अशा पद्धतीच्या भूमिकेनं वागायला चालू करतात, तेव्हा खऱ्या अर्थाने या संस्थेच्या अधोगतीला सुरुवात होते. परंतु आपण विश्वस्त म्हणून या ठिकाणी काम करताय, लोकांनी आपल्याला विश्वस्त म्हणून आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि ती भावना ठेवून आपण या ठिकाणी विश्वास संपादन केलेलं आहे. म्हणून या शाखा वाढतायत, ठेवी वाढतायत आणि सभासदांचा विश्वास या निमित्तानं वाढतोय. हे या ठिकाणी आवर्जून मी आपल्याला सांगेन. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु अनिल भाऊ आपण असाल, बंडोपंत असतील, जगन्नाथरावजी असतील, सुभाषजी असतील, या सगळ्या लोकांनी एक मोठा मित्रपरिवार पण जमवला आहे. आता माझ्याकडून त्यांना काहीच नको आहे. त्यांनी मला काय काम सांगितलं नाही आजपर्यंत आणि मला नाही वाटत कधी
भविष्यात काम सांगतील अशी परिस्थिती नाही आणि मी तुमच्या बँकेत कधी कर्ज मागायला येणार नाही. तर अलीकडे नेते बँकेत न्यायचं म्हणजे वांद्याचा कार्यक्रम असतो. नेता गेला आणि पटकन फोन केला 5-50 लाख दे, कोटभर दे, म्हणजे पुन्हा माघारी येईल का नाही याचाही विषय असतो. त्यामुळे आपल्याकडून तेही होत नाही आणि शिफारस सुद्धा होणार नाही. त्यामुळे बँकेच्या बाबतीत मी सावध असतो. शेवटी विश्वासार्हता महत्वाची राहते. समाजामध्ये पैसे देताना नेताना माणसं खूप सांगतात की मी असं करेन, माझा व्यवसाय असा चालेल, मी असं फेडीन, असं करेन, सगळं सांगतो. परंतु जेव्हा प्रत्यक्षात काम चालू होतं तेव्हा काही गोष्टी मनासारख्या घडत नाही. पुन्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी तयार होतात. तर खऱ्या अर्थानं 2 गोष्टीपासून सावध राहायचं असतं. बँकेत जामीन कुणाला व्हायचं नसतं, कोर्टात बी जामीन कुणाला व्हायचं, पण आम्ही अनेकदा जामीन करून घेतो कुणाला. तर जामीनदाराला सगळ्यात जास्त अडचण येत असते. त्यामुळं विश्वासानं बँकेमध्ये पत निर्माण होते. आबा तुमच्या घरात किती पैसा आहे माहिती नाही, आमच्या घरात पैसा किती आहे माहिती नाही, बाबासाहेबांच्या घरातलं आपल्याला माहिती आहे. पण तुमच्या आमच्या घरात पैसा किती असू द्या, माणसाची पत कधी असते जेव्हा बँकेत गेल्या बँक तुम्हाला पैसे द्यायला तयार होते तेव्हा त्या माणसाची पत असते. लक्षात असू द्या. ती पत का असते तर तो विश्वास निर्माण केलेला असतो परतफेडीचा. आणि ज्याला परतफेडीचा विश्वास ज्या माणसाने निर्माण केलेला आहे त्याला बँकेमध्ये कधी अडचण येत नाही. आणि परतफेड करणारा ग्राहक जेव्हा बँक शोधते तेव्हा बँक चांगली चालते. त्यामुळं या ठिकाणी मी आपल्याला मनापासून आपल्या या व्यवसायाला शुभेच्छा देईन. या ठिकाणी अनेक नेते मंडळी या ठिकाणी आहेत. सांगोल्यात आल्यावर मला मनापासून आनंद होतो. असं कुठंच दिसत नाही, फक्त सांगोल्यात दिसतं आणि सगळे मिळून आम्हाला उल्लू बनवतात. आम्हाला मी कळत नाही नेमकं कुणाच्या बाजूला बसावं आणि कुणाला सोबत घ्यावं. सगळं वांद्याचा कार्यक्रम असतो. फार फार काळजीपूर्वक सांगोल्यात येताना यायला लागतं. काय पण एक आहे, मला या सगळ्या नेत्यांच्या बद्दल आदर आहे. बाबासाहेब आपण असाल, दीपक आबा आपण असाल, शाजी बापू असाल, बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. पण या सांगोला शहराच्या, सांगोला जिल्ह्या तालुक्याच्या विकासासाठी मात्र सातत्याने ही सगळी लोक प्रयत्न करत असतात. आमदार महोदय सातत्यानं माझ्याकडे येतात, भाऊ काहीतरी फेका की काहीतरी द्या की, पण सातत्याने विकासाची भूमिका घेतात. बाळासाहेब मालक असतील, दीपक आबा असतील, शाजी बापू असतील, ही सगळी लोक या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करतात. याचा मला मनापासून आनंद आहे. राजकीय मतांतर असतात, परंतु राजकारण संपल्यावर एकत्र येऊन कसं राहावं हे शिकायचं असेल याची शाळा फक्त सांगोल्यात मिळेल, बाकी कुठं मिळणार नाही हे या निमित्तानं आपल्याला सांगेल. पुन्हा एकदा आपल्या अनिल भाऊ आपल्या या संस्थेला मनापासूनच्या शुभेच्छा. चेतन आमचा इथं आहे. आता चेतन पण त्या गँगमध्ये सामील आहे. पण चेतन सावध, आता आपण नव्यानं जबाबदाऱ्या घेतोय. त्या नव्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडाव्यात, समाजामध्ये विश्वास निर्माण करावा, अशा पद्धतीचं काम नवा सभापती म्हणून आपल्या हातून व्हावं, अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आपल्या सूर्योदय समूहाला मनापासूनच्या अनिल भाऊ शुभेच्छा देतो. आणि असंच प्रेम आपलं आमच्यावर राहावं, आमचा काही त्रास आपल्याला होणार नाही हे या ठिकाणी आपल्याला मनापासून सांगतो. पण जनतेचा विश्वास मात्र आपण गमवू नका. जनतेच्या विश्वासाला पात्र राहावं, असंच आपल्या हातून काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.